सायकल वाल्याला आसवर जर दिसलं तर नाही झालं तर राहिलं तर कष्टा सुद्धा वाचत. काय शिस्त आहे आसवराच्या जीवनात, काय शिस्त आहे गोलांमुलाच्या जीवनात, काय शिस्त आहे वानराच्या जीवनात. पण 18 पद्म वानर 72 कोटी 56 कोटी रोड. चला रे मालकीन सापडायच्या. कोण मालकीन, कोणाची बायको, काय खरं सुद्धा काय एका दोरीत आले. दोरी त्या पठ्याचं नाव मारुती आहे. मारुती आहे. युद्धाला सुरुवात झाली. गुणगाई नाव, गुणाची ताकद. गंधमादन नावाचं एक वानर आहे. पुष्पदंतानं सांगितलं, गंधमादन हे साक्षीदंत, यतिदंत, भयदंत, नदीतनय. हे गंधमादन, आपल्या धर्माची पताका घ्यायचं चालले. कोण घेणार? महाराज गंधमाद नाचूच लागला. मी घेणार. काही हातोडी केले, काही म्हणला मी घेतो. एक जण उभा राहिला, मी घेतो. पण गंधमादन नाचूच लागतो. पताका मी घेणार. आणि ज्याच्या खांद्यावर पताका आहे तो खरा धर्माचा प्रचार आहे. एक जण पळाला मला मी धर्माचा प्रचार करतो, नाही मग माझ्याकडे महिन्याच्या वारीची पताका आहे. महिन्याच्या वारी जातो. हे सुद्धा सांगणं नालायक का नाही नालायक. मी सांगायला नाही काही. मला जर जेवण कोंबडं केलं असतं तर स्वतः भाई एखाद्याशी कापला असतं. मला माणूस केले म्हणून महिन्याची वारी करतो. तर माझ्याकडे एक पताका होती. मी ती खराब झाल्या दुसरी लावायची होती आणून. त्यात म्हणलं आताच एक छडी लावतो, ही पताका देतो, तो धर्माचं काम करतो. नाही म्हणजे महाराज घ्यायला घ्यायला लाजच वाटत तुला. तू काय धर्माचा प्रचार करतोय? नाग आहे का? आम्ही पताका घेऊन वारी करणारी माणसं, आम्हाला धर्माच्या गोष्टी सांगतोय तू सुनल्या. विठला विठला गंधमादनाने घेतला काकडे बाबा. एक 2-3 दिवस झालं. प्रभू रामचंद्राच्या पक्षातल्या एका वानराच्या अंगावरचा केस सुद्धा निष्ठाला नाही. केस वानराच्या अंगावरचा इतकं प्रभावशाली होतं. रावण म्हणला, अरे तुम्हाला आकलीचे कांदे करे. 3 दिवसात वानराला साधा बाणाचं वारं पण लागलं नाही. म्हणजे जवळून बाण नाही गे इतके वानर चोपर होते. साधा त्यांच्या अंगावरचा रूम खाली पडत नाही. कसं धरून द्यायचं? सेनापतींनी सांगितलं, काय काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे ते त्यांच्यातली धर्म पताका घेऊन नाचणार वानर इतकं चटोळे वारं त्याचा सल्ला घेत आहे. वायू गंधमादनाचा सल्ला घेत होतो. तू इतकं चटोळ आहेस का? वायू सल्ला घेत होता. वायू काय चटोळ होतो असं काय शेवट सन्मान त्याचा. दुसऱ्या दिवशी घाला घातला. ही पताका फोडून काय सुग्रीवाच्या कमरेचा शेला वडा पांढरा शुभ्रच केला होता. कमरेला बांधलेलं उतरले. प्रभू रामचंद्रांना वैतरले होते. हिशोबात बोलावं लागेल. एखादा विचारी न प्रभू रामचंद्राकडे उपरलं कुठून होतं. माणसं फार हुशार आहे. चांगलं किती झाले त्याच्यापेक्षा हीच कडे किती याच्या मागे जास्त त्या बाजूला याच्या मागे जास्त. गर्दी करतात, आवडतंय तरी पण इचकीत असतात. बसून जाऊन कीर्तन करतो. इचकिनारी कमी आहेत का माणसं? आणि इचकिनारी लय ताकदीचे असते असं काय नसतं. इकून बिळे घातल्या इकून निघते. हे घातलं इचकायचा नाद असतो. संप्रदायात पाकिटाच्या व्यतिरिक्त जर चूक केली असेल तर त्यांना दाखवा.
एका रूपवरनं नदीत फेकून देईल इतका निष्ठेनं वागतोय. पण करू काय मागच्या जन्मातलं काही पाप असेल याच्याकरता वैजनला खेळते म्हणून बसवा लागते. नाही लागते मला नाही मी काय अपमान करणारा माणूस थोडेच संप्रदायाचा. खोसली ती खाती रक्त काढत घोसळ्या. तो दिवस त्याच्यासाठी घातक होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी रावणाचा भाऊ कुंभकर्ण मायावी राक्षस आहे. मुंगाई नावडी याच्यावर सांगतो. ज्या दिशेने गंध मागणे त्या भागाने तोंड विस्कटलं आणि तोंड विस्कटल्याच्या नंतर काकडे महाराज श्वास आकर्षित केल्याबरोबर 1213 वानर तोंडात आले. दाताला दात लावायच्या आधी आतमध्ये गेली. त्याच्यात गंध मागलं. मैंग नावाचे एक वानर हा एक ध्वजतंड होता. त्याच्याकडे तंड होता. तंड काही ठराविक वानर होते. त्यांची नावं तुम्हाला रामायणात सापडायची नाही. हे बी लक्षात ठेवा. दुसरीकडे बघायची. दुसरीकडे माणसं नंतर विचार करते मी रामायण असं कसं वाचे. असं कसं नसते वाच सरळच वाचित असते. पण त्याच्यात नाहीच तर तुला कसं सापडलं. त्याच्यात नाही ते दुसऱ्या पुराणात तुला सापडतील ना. लोकांच्या रिचकिण्यात वेळ झाली जाऊ नको. दुसऱ्याला आंघोळ केली काही विचारण्यापेक्षा तो आता घासतेस का ते सांगत आहे. दुसऱ्याच्या आंघोळीची त्या शब्दांचे फोकट शेतीवरून आज असतो काय आणि मग आत्मने प्रवेश. वानराला मरणाची भीती नाही. मरण माझे मरून गेले या तत्वावर आवडास तरी वानर तुम्हाला असते. एका स्वार्थी थोडीच होते. सुटके साऱ्या खिशात दिला नागपूरच्या 2 सुटकेशी दिला पिल्ला त्याचाच होता. पण आम्हालातून परत त्याचा क्या असे बांधणं होते काय ते 500 बांधलेलं ते निष्ठावंत बांधणार होते. ते कोणाचा बिल्ला नाही. कोणाची सुटकेस नाही. कोणाचं बंधन नाही. आणि कोणाचं काहीच नाही. शेवाच मरणाची भीती नाही ते. पण बापाच्या पोटात मरतो. बंद माध्यमांनी सांगितलं काळजी करू नका. भजन करा. तिथे आवडीने भजन केलं असेल. डोळ्याला एक पोरग पडलं. डोळ्याला वाढदिवस होता त्याचा. त्याच्या वडिलाचा माझा चांगला परिचय. वाढदिवसाच्या दिवशी जेवायला गेलं. वेगळ्या प्रकारचं पाणी मित्राच्या नादाने गेलं. वेगळ्या प्रकारचं पाणी पिलं. मोटरसायकलून जाताना खाली पडलं. आशिष साहेब तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी उचलून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथल्या सिव्हिल सर्जनने सांगितलं इथं काय ऑपरेट होत नाही. मुलाचे वडील श्रीमंत. मुलाच्या वडिलांना कॉन्ट्रॅक्ट झाला. मुलाचे वडील लागलीच आले. ते तसंच ते शरीर मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी हलवलं. तिथून एअर अँब्युलन्सला चेन्नईला नेलं आणि तिथं नेल्याच्या नंतर मुंबई ते चेन्नई पर्यंत पोराचा बाप सारखा रामकृष्ण हरी म्हणून होता. सारखा रामकृष्ण हरी एखादच करत नव्हती त्याला. प्रकाशराव जवळचा पाहुणा एखादच करत. आज प्रकाशराव लय झाले. चांगला प्रकाश पडा. एकादश कळत नाही. सोमवार कळत नाही. गुरुवार कळत नाही. व्रत कळत नाही. शनिवार कळत नाही. 1200 कोटीची प्रॉपर्टी एकतर पोरगाशीच आहे. शेवटचे श्वास मोजते. मुंबई पासून चेन्नई पर्यंत घाम येऊस्तर रामकृष्ण हरी म्हणलं. लग्नात स्वार्थ आहे. वानराचा स्वार्थ आहे का महाराज.
रामप्रभूचं भजन करून लंका घ्यायची होती का? लंकेतला पंचायत समिती सदस्य व्हायचं होतं का? ग्रामपंचायत सदस्य व्हायचं होतं का? जिल्हा परिषदला व्हायची होती का? आमदार व्हायचं होतं का? तिथला एखाद्या कोपऱ्यावर आधिपत्य कमवायचं होतं का? काहीच नाही. निष्काम सेवा करा भजन, आणि भजन केल्याबरोबर प्रकाश पडला कानात. तो प्रकाश नव्हता, तो रस्ताच होता. फटाफट उड्या घेतल्या. कुंभकर्ण हुशार होते, बेटे घेतले शहा नाही. सगळ्यात काढून दिलं, पण हे मला दियार जाऊ देत नाही. लगेच आली लावली बोटाची आणि गंध मागत हातात घेतला. काय नाव? गंध मागत. काय नाव? प्रलय गंध मागन. काय नाही म्हणजे ग्राममेव चमस्थिता. थोडस ग्रामदेवता म्हणजे नाकाच्या जवळ मला घेत आणि जवळ हात घेतल्याच्या नंतर बावलिया मलया निळू नाना प्रकारच्या चंदनासारखा सुगंध गंध मादनाच्या अंगातून गंध येत होता. गंध म्हणजे सुगंध, हा गंध नाही, त्याचं नाव गंध मादन. सगळ्यात वाचिलच हो कशाच्या बळा? भजनाचा बळा. भजन केलं तिथे येत नाही, केलंच नाही. राक्षसाच्या पोटात कसं येत नाही होईल? तिथं व्रत बी नाही, खरा मंगळवार नाही, पिपाणी व्रत नाही. खरा मंगळवार एका बाई घालून ती आमची नाही. उभ्यानं दूध पी पोटाची होती, पैशावाल्याची सून होती. आमच्या पोराच्या माईन नाही विचारलं, पोराची माई म्हणजे माय बायको. तिने विचारलं की एवढ्या मोठ्या घरची बाईन आपल्या इथे उभ्यानं दूध कसं काय दिली? त्यांना खरा मंगळवार आहे. उसाळ्यापासून दिवस माणूस तर खाली बसायचं, जेवण करायचं तरी उभ्यानं, दूध प्यायचं तरी उभ्यानं. वृत्त सांगितले काय नाही, त्याचं नाव मला सांगा, नदी थांबतो त्या. हे नाव ऐकायचं ऐकता, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त आजार पडायला असतो. कोण सांगितले तुम्हाला असले उपास धरायचे? या लोकांकडे जाऊ नका. हे कोण्या भंगीऱ्यांनी यायचं? तुम्ही फुटके कान तुमचे तुम्ही त्याचं ऐकता. हे नसलेले उपास धरतात, त्याच्यामुळे तुमचं एचबी कमी होत आहे, नाना प्रकारचं कमी, सगळ्या शरीरातले सगळे तुमच्या प्रक्रिया सिस्टम बंद पडते. त्याच्यामुळे तुम्ही व्यसनी नाही पण आजारी जास्त पडतात. तुम्ही भंगीऱ्याने सांगितलेले उपास धरतात. मला राहत नाही उपास शास्त्रात सांगितलं. 24 एकादशा, 5 परवान्या, प्रदोष आणि सोमवार याच्या व्यतिरिक्त उपवास मला शास्त्र, वेद आणि पुराण याचा सांगा. मी त्याच्या बुटाचं मध्ये बांधतो. भजनाच्या प्रतापाने सगळ्यांना मुक्त केले. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजनाच्या ताकदीवर मुक्त केलं. वा, कोणाचं भजन करतो? रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. त्या मंत्रासारखा मंत्र रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतो. ते म्हणला, ज्या रामाचं नाव घेतो तो राम तुला पाला खाल्ला होतो. तो आमच्या दादाचं नाव घे, गावाला तू पाठ तुला जेवण नाही म्हणला. तुझ्याचं नाव सांगायला का त्याचं तोंड तो पाहत नाही म्हणला तर नाव तर काही आम्ही. त्याच्या बरोबर सांगू भाष्यकाराचं एक वाक्य तुम्हाला कितपत माहित आहे ते लक्षात ठेवा. या भागातील रत्न होऊन गेलं वैकुंठवासी माधव महाराज मगर सोडच केल्याकडे रंगनाथजी परभणीकर आणि माधव महाराज एकांतात बसले. अरे निष्कृषित अधिकारी लोक होते महाराज. पुन्हा आता आज कोणी नाही. विचार सत्र चालू होतं. जगन्नाथांना पवार सांगायचे काव्यतीर्थ महाराष्ट्रातल्या 3 शास्त्री पैकी एक शास्त्री. महाराष्ट्राची छाती कोण उंचवली? शास्त्री नावात तुकाराम महाराज महामुनी. काशी विद्यापीठात महाराष्ट्रातल्या फक्त एकाच व्यक्तीचा फोटो आहे, तुकाराम महाराज महामुनी. एवढा अभ्यास, एवढा अभ्यास. संध्याकाळी लघुशंकेला उतरले तर पाण्यात कुंकू टाकल्यासारखी लगी होत होती. इतका अभ्यास होता प्रचंड. जगन्नाथांना म्हणायचे, गंध मादनाला म्हणले एकदा रावण म्हण.
तू सांगायला त्याचं नाव तर घेतच नाही, पण आधार करता तू शंका करता करता पुढे आला तरी कोण घेईल? म्हणजे त्याच्याकडे बघून जगली सुद्धा करीत नाही. कुंभकर्णाला एकदा इतकं बोलणं साधी गोष्ट आहे तुम्हाला. ग्रामपंचायतच्या सदस्याला बोलल्यावर ते कोकण्याशिवाय भोगत ही बंदी सोडून हे आमच्या तिकडचे सांगायचं, तिकडे गेल्या इकडचे फुकायचे, दुसरे आम्ही तुम्हाला सार्वभौम राजाला बोलणे इतकी साधी गोष्ट आहे. सार्वभौम राजा आहे ते. 127 विद्वान आहेत त्याच्याकडं. 127 कशाला म्हणते ती संख्या? विमानं तयार करणारा विद्वान त्याच्याकडं. महाराज माणसाची प्रतिकृती तयार करणारे. कपड्याच्या दुकानात तुम्हाला पुतळे दिसतील पण हे बोलत नाही. कपड्याच्या दुकानात पुतळे असते, माणसाची काही बायाची काही पुतळे. आमचे कोण तुम्हाला भेटलं इथं का उभं आहे त्याला काय म्हणतो? मला वाटतं ही संग्रहण करा. मी ही प्लॅस्टिकची येतात, हे संग्रहण करतो का? ही प्लॅस्टिकची येतात. हिनच ती बोलत घातले कपडे दुकानदारांना हिला कपडे घालता येत नाही. हिचे 3 तुकडे होते, गळ्यापासून या का इथून या घरात पाय गेले उभी केली तर मुकड्याने काय सांगू लागतो. इतकी ताकद आहे का? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं डोकं तयार केलं. कसं डोकं तयार केलं असेल? कापून तानात डोकं टेकलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं सीतेच्या पुढे सीताई साहेबांनी पहिलं घोटकून खाऊ टेकलं. संक्रांत 43 दिवसाला, संक्रांत 43 दिवसाला आणि राम तर भोजन करतात पाहिल्याबरोबर कपाळावर कुंकू ठेवलं. आरती तोडाला कंपट देत्याम कुंकुमाती भायो रुदंती सर्वस्थितायाम. कुंकू करत होतं मग कोणाचं? जगाचं व्हायचं. विश्वाची आई आहे पण तिला पण करणार नाही. ते लोक पदे रामाचे हे पुतळे महाराज इतका 127 पैकी एक विद्वान रावणाकडे इतका प्रचंड विद्वान होता. त्याला असं बोललं तमाम रक्षात जायते लघुशंका भय दिशा त्यागेची समोर आला तर दिशेचा त्याग करतो. इतकी सोपी गोष्ट बोलतो. रावणाला निरोधपणे कुंभकर्ण ऐकत होता. शेवटी टोकाला गेलं आणि कुंभकर्णाने कर दाबलं, मारून टाकलं. हे फेकून गेलं वापर असत. एकही वानर जेवलं नाही. याला म्हणतात मानवता. आणि वानर कोण होते? पशु. वानर कोण होते? पशु. महाराज जनावरांना साधं समजायचं नाही. जनावरांना साधं समजायचं नाही. त्या 12 जानेवारीला स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जन्म. या राष्ट्रमातेनं या देशाला 5व्या क्रमांकाचा निष्ठावंत राजा दिला. 5व्या क्रमांकाचा. माझ्या वाचनात फक्त 7 राजे आले. 7वा अजून आलेला नाही. फक्त 7 राजे आले. 6. त्याच्यापैकी एक राजा दशरथ राजांच्या काळात, प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळात, त्या राजाचं नाव आहे चक्रवेल नावाचा राजा. आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. या राजांच्या दृष्टीमध्ये स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे पाहत असताना माय आणि बहीण या दृष्टीनं पाहत होते.
12 जानेवारीला ज्या माऊलीचा स्वराज्य जननी राज्य राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जन्म झाला, या मातेने एक राजा दिला देशाला. महाराज तो राजा मुसलमानाच्या बाईला पण नाही म्हणत होता. काय दृष्टी होती त्या राजाची.